विद्यार्थ्यांनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्ग 10 परीक्षेच्या दृष्टीने जो काही गेस पेपर देणार आहोत तो आहे गणित भाग 1 चा मॅथ 1 यावर आधारित परीक्षेला येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण आज 1 गुण 1 मार्क आणि 2 मार्क यासाठी इम्पॉर्टंट आणि हेच येतील यापैकीच तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1 आणि 2 हे आज या व्हिडिओमध्ये कव्हर होईल आणि 3 आणि 4 गुणासाठीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 1 मार्कासाठीच्या प्रश्नाला आता सुरुवात करूया। 1 गुणासाठी आपण घेतलेला पहिला प्रश्न आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ। तर आपल्याला हे जे काही दिलेलं आहे तर इथे आपल्याला सोडवत असताना या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे की उत्तर लिहित असताना 2, 4, 3 आणि 5 बरोबर याचा त्रिकच गुणाकार करा। 2 गुणिले 5 वजा 3 गुणिले 4 बरोबर 5 दुणे 10 आणि 3 चौक 12 बरोबर तुमचं वजा 2 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे। अशा पद्धतीने 1 गुणासाठीचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। त्यानंतर आपल्याला dx दुसरा प्रश्न dx बरोबर 49 dy 63 मायनस 63 आणि d 7 तर इथे y ची किंमत काढायची। मग इथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला y बरोबर dy छेदामध्ये d हे सूत्र लक्षात ठेवायचे आणि मग इथे y ची किंमत मायनस 63 छेदामध्ये 7 आणि 7 9 63 मायनस 9 हे उत्तर आपल्याला दुसऱ्याचं मिळालं। यामध्ये आपला तिसरा प्रश्न आहे की x अधिक 2y बरोबर 4 आणि y ची इथे किंमत आपल्याला 1 जर ठेवली आपण तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे। मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर लिहित असताना x अधिक 2y बरोबर 4 इथे आपल्याला याचं पुट y इज इक्वल टू 1 y ची किंमत आपल्याला 1 ठेवायची। मग परत x अधिक 2 गुणिले 1 बरोबर 4 मग x अधिक 2 चा गुणाकार 1 इथे 2 आला आणि 4 मग नंतर बरोबर x बरोबर 4 वजा 2 मग x ची किंमत आली 2। 1 गुणासाठी आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे। त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ। जसा आपण पहिला सोडवला तसाच हाही सोडवायचा आहे। इथे तिरकस गुणाकार 5 गुणिले मायनस 4 मायनस 3 गुणिले मायनस 7 मग 5 चौक 20 मायनस 20 मायनस 3 7 21 मायनस 21 मायनस 20 प्लस 21 बरोबर 21। अशा पद्धतीने आपल्याला 1 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत। अजून काही प्रश्न महत्वाचे पाहू। यानंतर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y x अधिक y ची किंमत काढायची आहे। मग इथे आपल्याकडे 2 समीकरण दिलेले आहेत तर आपल्याला इथे उत्तर लिहित असताना काय करायचे की x अधिक y 2y बरोबर 5 या समीकरणाला 1 नंबर द्यायचा आणि दुसऱ्याला काय करायचं 2x अधिक y बरोबर 4 आणि इथे या दोन्हीची आपल्याला करायची बेरीज म्हणजे 2 आणि 1 3x अधिक 3y बरोबर इथे 9 आले मग 3 1 3 3 1 3 3 3 9 म्हणजेच आपल्याकडे x अधिक y बरोबर किती आले 3 म्हणजे x अधिक y ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे। त्यानंतर आपला प्रश्न 6 की dx बरोबर 25 dy मायनस 40 आणि d 5 तर इथे x ची किंमत काढायची म्हणून आपल्याला x बरोबर dx छेदामध्ये d हे सूत्र लिहायचे। मग dx ची किंमत इथे 25 आहे आणि d ची किंमत 5 5 5 25 म्हणजे x बरोबर आले 5 x ची किंमत आपल्याला इथे 5 मिळालेली आहे। प्रश्न 7 आता आपला हा या टाईपचा तिसरा प्रश्न आहे जवळपास तर इथे आपल्याला 4 2 3 7 म्हणजे 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 2 4 7 28 मधून 6 जर गेले तर उरले आपले 22। आता आपल्याकडे 8 नंबरचा प्रश्न आहे की 2x चा वर्ग वजा 5x बरोबर वजा 7 तर इथे एबीसी च्या किमती काढायच्या। मग इथे आपल्याला उत्तरामध्ये अगोदर या गणिताला काय करायचे असते की त्याची रचना x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये त्याला मांडायची।
मग यामध्ये मांडत असताना 2x वर्ग वजा 5x. आता बरोबरच्या पुढचा जो अंक आहे तो इकडे +7 बरोबर 0 झाले. मग यानंतर a बरोबर तुमचे 2 असेल, b बरोबर इथला 5 - 5 आणि c बरोबर हे 7. अशा एबीसीच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. यानंतर काही पुढील प्रश्न. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 आहे की डिटरमाइन वेदर 2 इज अ रूट ऑफ द इक्वेशन ऑर नॉट. की आपल्याला या समीकरणाचे 2 हे मूळ आहे का नाही असं विचारलेलं आहे. मग इथे आपल्याला काय करायचे की हे उत्तर लिहित असताना आपण इथे उत्तर घेऊयाचे. मग इथे आपल्याला असे करायचे की 2m² - 5m बरोबर 0 पुट m = 2. मग 2 गुणिले 2 m च्या ठिकाणी 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 2 गुणिले 4 वजा 5 गुणे 10 बरोबर 0. 8 वजा 10 बरोबर 0 वजा 2 बरोबर 0. म्हणजे दोन्ही साईड सारखे आलेले नाहीत, म्हणजे हे रूट नॉट रूट नाही, असं आपल्याला हे सोडवायचं असतं. आता हा झाला आपला 9 नंबरचा प्रश्न. त्यानंतर आपला आता 10 नंबरचा प्रश्न आहे की फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एन एपी. तर इथे आपल्याला फर्स्ट टर्म 6 आणि कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे -3. तर यावरून आपल्याला त्याचे दुसरे आणि तिसरे पद काढायचे आहे. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपण इथे आता वरती लिहू. तर फाइंड आपल्याकडे ए बरोबर, ए म्हणजेच काय असतं, T1 असतं. 6 दिलेलं आहे. आता आपल्याला T2 काढण्यासाठी T1 मध्ये D ऍड करायचं. मग T2 काढण्यासाठी T1 आपल्याकडे 6 अधिक वजा 3 म्हणजेच उत्तर येईल आपलं 3. त्यानंतर आता तिसरं पद T3 म्हणजेच इथे T2 + D म्हणजेच 3 आणि हे 3. तर इथे तुमचं उत्तर येईल 0. अशा पद्धतीने ते सोडवता येत. यानंतर आपल्याला प्रश्न 10 दिलेला आहे की फाइंड सेकंड. हा आपला वरती उत्तर लिहिलेले आपण प्रश्न 10च. आता यानंतर आपल्याला प्रश्न 11 लिहायचा आहे की इथे 11चे उत्तर लिहू आपण. प्रश्न 11 मध्ये 127 म्हणजे T1 बरोबर 127, T2 बरोबर 135, T3 बरोबर 143 आणि T4 बरोबर 151. डी काढायचं आहे. म्हणजे डी बरोबर काय घेता येईल आपल्याला इथे T2 - T1, त्याच्यानंतर परत T3 - T2 हे 2 पद आपण काढून घेऊ. मग आपल्याला डी ची किंमत निघते. म्हणजेच 135 मधून 127 वजा करायचे आणि इथे 143 मधून 135 वजा करायचे. म्हणजेच हे 3 आणि ते 5 8, हे 8 दोन्ही मध्ये फरक जे काही आहे तो स्थिर दिसतो. 8 आपल्याला आलेला, म्हणजेच डी बरोबर आपलं 8 आलेलं आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 12 आहे की Tn बरोबर 3n वजा 2. तर आपल्याला इथे पहिला टर्म काढायचं, पहिलं पद. मग हे काढत असताना इथे फक्त आपल्याला Tn च्या ऐवजी आपल्याला पहिलं पदे म्हणून 1 घ्यायचे. त्यानंतर 3 गुणिले n च्या ठिकाणी 1 वजा 2. मग 3 × 3 वजा 2 बरोबर आलं 1. जे काही पहिलं पद आहे ते किती मिळालं आपल्याला? 1 मिळालेलं आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहू. यानंतर प्रश्न क्रमांक 13. तर मित्रांनो, आपल्याला फक्त काय करायचं आहे की या व्हिडिओमध्ये जेवढे गणित तुम्हाला सांगितले जातील तेवढेच गणिताचा खूप सराव करून जायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न आलेला दिसणारच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका गुणासाठी जे काही 4 आणि 4 8, त्यानंतर 2 गुणासाठीचे 4 अधिक 4 4 अधिक 8 म्हणजे 12 आणि हे 8, तुमचं 20 मार्काचा पेपर कव्हर होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की यावर आधारित या व्यतिरिक्त प्रश्न आलेला दिसणार नाहीच. तर आपला प्रश्न क्रमांक 13 आहे की जर सीजीएसटी एका आर्टिकल वरती 45 रुपये आहे तर आपल्याला एसजीएसटी काढायचा आहे. तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे की सीजीएसटी अँड एसजीएसटी हे कसे असतात? इक्वल असतात. हे कसे असतात? इक्वल असतात. म्हणून उत्तर येईल त्याचं 45. तेवढंच बस.
यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की जर पी ए बरोबर 1/5 आणि एन ए 2, तर आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग इथे आपण याचा फॉर्म्युला लिहू की पी ए बरोबर एन ए छेदामध्ये एन एस. हे झाला फॉर्म्युला. पी ए ची किंमत 1/5 आहे, एन ए ची किंमत बरोबर 2 आहे आणि छेदामध्ये एन एस आहे. इथे आपण फक्त याचा तिरकस गुणाकार करू. एन एस एन एस बरोबर 2×5 म्हणजे 10 तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. एकदम सिंपल एका मार्कासाठीचा प्रश्न आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आपल्याकडे 15 नंबरचा प्रश्न आहे की 2 कॉइन्स आर टॉस्ड राईट द सॅम्पल स्पेस. की आपल्याकडे 2 नाणे फेकल्याच्या नंतरचा फक्त आपल्याला काय करायचं आहे. इथे आपण दोन्ही प्रश्न सेम झालेले. इथे 1 कॉइन टॉस्ड असं घेऊ की एक नाणे फेकल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल स्पेस एस बरोबर एच आणि टी एवढाच मिळतो, म्हणजेच एन एस बरोबर 2. आणि इथे त्याच पद्धतीचा प्रश्न 16 नंबरचा घेतलेला आहे. एस बरोबरच विचारलेले. इथे आपल्याला 2 कॉइन्स आहेत. 2 असल्यामुळे मग एच 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 टी टी एच आणि टी टी असे एकूण किती मिळतात. एन एस बरोबर 4. तर आपल्याला असे सिंपल साधे साधे प्रश्न एका मार्कासाठी विचारले जातात. एमसीक्यू असेल किंवा अशा टाईपचे असतील तर अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचे. यानंतर आपला 17 नंबरचा प्रश्न आपण घेतलेला आहे की इथे आपल्याला एक मागे आपण सोडवला त्याच पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे पी ए बरोबर एन ए छेदामध्ये एन एस हे झाले आपले सूत्र. मग यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे की पी ए ची किंमत आपल्याकडे 3/4 आणि एन ए ची किंमत 24 छेदामध्ये आपल्याला घ्यायचं एन एस. तिरकस गुणाकार जर केला आपण तर असं होईल. आता एन एस बरोबर 4 × 24 छेदामध्ये 3. मग 3 8 24 आणि 8 चौक 32. आपल्याला उत्तर मिळालं 32. हे 4 आणि 8चा गुणाकार. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपल्याला इथे मध्य काढायचा आहे. मग मध्य बरोबर हेच सूत्र असतं. छेदामध्ये हे जशाच तसे मांडायचे आणि 30 छेदामध्ये 6 करायचे. 6×5 30 5 आला. सेम त्याच पद्धतीने आपला 19 नंबरचा प्रश्न होईल. म्हणजेच डी बार बरोबर एफ आय डी आय छेदामध्ये एफ आय बरोबर 108 छेदामध्ये 100. 108 छेदामध्ये 100 म्हणजे 1.08. एकावर 2 0, 2 न दशांश दिला, उत्तर आले. बस संपलं. आता आपला शेवटचा प्रश्न इथे बेरीज करायची आहे आपल्याला. म्हणजेच पहिलं समीकरण 15x + 17y बरोबर 21 आणि 17x + 15y बरोबर 11. बेरीज करायची आहे. 15 आणि 17 32x + 32y बरोबर 32च. मग 32 1 32 म्हणजेच x + y बरोबर 1. असे आपण 20 प्रश्न एका गुणासाठी घेतलेले आहेत आणि या 20 मधीलच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. म्हणून याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. आलं तरी याच टाईपचा प्रश्न येईल, वेगळा जरी आला तरी. म्हणून एक मेथड लक्षात ठेवायची आणि हेच प्रश्न करण्याचा प्रयत्न करायचा. आणि सहज एका मार्कासाठीचे जे हे 20 प्रश्न आहेत यामधून तुम्हाला 8 गुण सहज मिळणार आहेत. यानंतर आता आपण 2 मार्कासाठीचे काही प्रश्न निवडक जे की परीक्षेच्या दृष्टीने येतील असेच घेतलेले आहेत, ते काही आता आपण यामध्ये पाहूया. यानंतर 2 मार्कासाठी आपण घेतलेला जो काही पहिला प्रश्न आहे ते आपल्याकडे फक्त सोडवा असं दिलेलं आहे. मग इथे किंमत कोणती काढायची. आता जर आपण या प्रश्नामध्ये पाहिलं तर इथे 5x 4y आणि इथे 4x 5y असं दिसतं. मग अशामध्ये आपल्याला सरासरी अशा प्रश्नामध्ये x + y किंवा x - y ची किंमत काढायची असते. मग आपण या 2 समीकरणाला याची डायरेक्ट आपण काय करायची की 5x + 4y बरोबर 17 एक नंबर आणि 4x + 5y बरोबर 10 2 नंबर. मग याची बेरीज करू आपण. मग ऍडिंग बाय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग दोन्हीची बेरीज करत असताना 5x + 4y बरोबर 17 आणि 4x + 5y बरोबर 10. 9x + 9y बरोबर 27. 9 1 9 9 दोन्ही हे 9 त्रिक 27. म्हणजे x + y बरोबर आपल्याला इथे 3 मिळालेलं आहे. इथे आपल्याला विचारलेलंच नाही तर इथं आपण बंद केलं तरी हे चालतं. 2 मार्कासाठी अशा पद्धतीने सोडवायचं.
मग आपला दुसरा प्रश्न आहे की आपल्याला इथे व्हॅल्यू काढायची आहे. 1 मार्कासाठी सुद्धा आपण असे प्रश्न पाहिले, फक्त हा थोडासा मोठा वाटतो. मग इथे आपल्याला काय करायचे की बरोबर तिरकस गुणाकार म्हणजे 7/3 गुणिले 1/2 हा तिरकस गुणाकार मायनस 5/3 गुणिले 3/2. आता गुणाकार करत असताना इथे अंश अंशाचा गुणाकार करायचा म्हणजे 7 एके 7 आणि 3 दुने 6 वजा 5 त्रिक 15 आणि 3 दुने 6. आता आपल्याला इथे वजाबाकी करायची, छेद आपला समान आहे म्हणून 7 वजा 15 छेदामध्ये 6 म्हणजेच इथे आले 8/6 पण कसे मायनस भाग जातो म्हणून भाग द्या. 2/8 2 6 मायनस 4/3 हे उत्तर आपल्याला इथे मिळालं. 2 गुणासाठी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेले दिसतील. यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला इथे हे 3 आणि 4 आणि याच्या अगोदरचा आपले एकाच टाईपचे प्रश्न आहेत, फक्त त्यामध्ये थोडासा चेंजेस झालेले आहेत की थोडी लेवल आपण हार्ड घेतलेली आहे. मग हा प्रश्न सोडवत असताना त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे की 4 गुणिले 3 4 गुणिले 3 मायनस 5 गुणिले m बरोबर 22. 4 त्रिक 12 मायनस 5m बरोबर 22. आता हे 12 आपल्याला इकडे घेऊन जायचे आहेत म्हणजे मायनस 5m बरोबर 22 मायनस 12 मायनस 5m बरोबर याची वजाबाकी येईल आपली 10. m बरोबर 10/5 आणि 5 दुने 10 म्हणजेच m बरोबर -2. हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता अशाच पद्धतीचा हाही प्रश्न आहे. इथे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 -9 गुणिले 2. मग इथे आपल्याला बाहेरचा गुणाकार 3 दुने 6 गुणिले वर्गमुळाचा आणि वर्गमुळाचा गुणाकार येतो 3 -9 दुने 18. आता sin त्रिक 18 -18 18तून 18 गेले तर उरतील आपले 0. म्हणजे आपल्याला या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता 4 प्रश्न झाले. यानंतर आपला 5 नंबरचा प्रश्न. आपला प्रश्न क्रमांक 5 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस वाय. आपल्या इथे x आणि y x मायनस वाय ची किंमत शोधायची आहे. या अगोदर आपण जसा x प्लस वाय पाहिला 2-3 प्रश्नामध्ये, तसाच त्याच पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. फक्त इथे आपल्याला उत्तरामध्ये 49x मायनस 57y बरोबर 172 एक नंबरचं समीकरण, त्यानंतर 57x मायनस 49y बरोबर 252 हे 2 नंबरचं समीकरण. इथे आपल्याला वजाबाकी दाखवायची आहे म्हणून इथे आपण याचे काय करू, सबट्रॅक्टेड बाय इक्वेशन 1 and 2. मग 49x मायनस 57y किंवा 49x 57y बरोबर 172 आणि असतो किंवा आपला x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये त्याची मांडणी करून त्याच्या आपल्याला abc च्या किमती इथे काढायच्या आहेत. मग उत्तरामध्ये आपण सर्वप्रथम 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग घेतल्याच्या नंतर आपल्याला हे या पद्धतीने मांडायचे. म्हणजे आपल्याकडे काय आहे की हा वजा y चा वर्ग आपल्याला अलीकडे आणि दोन्ही पद अलीकडे घेऊन यायचे. मग y चा वर्ग अधिक 2y आणि हे 10 इकडे आले म्हणजे वजा 10 बरोबर 0. इथे y सोबत काहीच नाही म्हणजे a ची किंमत 1 झाली, b ची किंमत 2 आणि c ची -10. या पद्धतीने आपल्याला ते प्रश्न सोडवता येतो. तर इथे आपली ही वजाबाकी 8 येईल, 80 येईल. मग 8, 10, 80 x मायनस वाय बरोबर आपल्याला इथे 10 मिळतात. तर आता पुढील प्रश्न पाहू. यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला इथे k ची किंमत शोधायची आहे आणि जर x ची व्हॅल्यू आपल्याला 3 असेल तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. मग यामध्ये आपलं उत्तर लिहित असताना सुरुवातीस kx चा स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 बरोबर 0. मग इथे आपल्याला पुट x बरोबर किती ठेवायचे, 3 ठेवायचे, जी x ची किंमत दिली ती ठेवायची. मग k कंसामध्ये 3 चा वर्ग वजा 10 गुणिले 3 x च्या ठिकाणी आपण काय ठेवत आहोत, 3 ठेवत आहोत, अधिक 3 बरोबर 0. 3 त्रिक 9 म्हणजे 9k मायनस 3 10 30 प्लस 3 बरोबर 0. 9k मायनस ही वजाबाकी 27 बरोबर 0. मग 9k बरोबर 27 आणि k बरोबर 27/9
आणि k ची किंमत 9 त्रिक 27. तर हे k ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. यानंतर आपल्याला हे फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचे नाही, अवयव पद्धतीने सोडवायचे आहे. मग यामध्ये आपल्याला काय करायचे असते की x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. तर इथे आपल्याला शेवटच्या पदाचे असे दोन अवयव शोधायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी आपलं मधलं पद मिळालं पाहिजे. मग आपण अवयव घेतले कोणते? 5 आणि 4. 4 5 20, दोन्हीतला फरक 1. मग पहिलं पद जसे असतं तसं x चा वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. त्यानंतर x कंसात x अधिक 5 वजा 4 x अधिक 5 बरोबर 0. नंतर x अधिक 5 किंवा x वजा 4 बरोबर 0 आणि मग x बरोबर -5 किंवा x बरोबर 4. जे काही आपलं सोल्युशन आहे, उत्तर आहे ते मिळालेलं आहे 5 आणि 4. तर 2 मार्कासाठी एकदम सोपे, साधे आणि परीक्षेसाठी 100% येतील असे प्रश्न यानंतर पुढील पहा. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 आहे की यामध्ये आपल्याला नेचर ऑफ फ्रुट्स असं विचारलेलं आहे. मग हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं असते की अगोदर समीकरण लिहायचे, त्यानंतर इथे एबीसीच्या किमती काढून घ्यायच्या. मग ए बरोबर 2, बी साठी -5 आणि सी साठी 7. मग त्यानंतर डेल्टा बरोबर बी चा स्क्वेअर -4ac हा फॉर्म्युला घ्यायचा आणि मग -5 चा स्क्वेअर -4 गुणिले 2 गुणिले 7. नंतर 5 चा वर्ग 25 -4 दुणे 8 आणि 7 8 56. आता ही दोन्हीची आपल्याला वजाबाकी करायची, म्हणजेच आपल्याला 25 आणि ते 6 31 -31 येईल. डेल्टा बरोबर जर मायनस मध्ये उत्तर आलं तर आपल्याकडे नॉट रिअल लिहायचं, म्हणजे आपलं संपलं. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 10 आहे की द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 12 अँड 4. म्हणजे 12 आणि 4 आपल्याला हे पहिले पद आणि त्यामधील फरक दिलेला आहे. आणि जर समजा tn आपल्याला 96 दिला असेल तर n ची व्हॅल्यू इथे आपल्याला शोधायची आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्याला tn च्या सूत्राने सोडवायचा आहे. इथे आपल्याला a बरोबर 12, d बरोबर 4, tn बरोबर 96 आणि n बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग tn चा फॉर्म्युला tn बरोबर a अधिक n वजा 1 आणि d हा झाला tn चा फॉर्म्युला. मग आपल्याला tn ची व्हॅल्यू दिलेली आहे 96. त्यानंतर a 12 अधिक n वजा 1 तसंच ठेवा आणि गुणिले 4 करा. आता हे 12 आपण अलीकडे घेऊन येऊ, म्हणजे 96 वजा 12 बरोबर 4 ने कंसाला गुणू 4n वजा 4. इथे येईल आपल्याकडे जर 12 जर आपण वजा केले तर आपल्याकडे मिळतील 84 बरोबर 4n - 4. आता हे -4 परत अलीकडे घेऊन येऊ, म्हणजे 84 + 4 बरोबर 4n. आणि आता 4n बरोबर झाले 88. आता n बरोबर 88 छेदामध्ये 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8, म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला 22 मिळालेली आहे. 2-2 मार्कासाठीचे गणित. यानंतर आपला प्रश्न पुढील पाहू. यानंतर महत्वाच्या प्रश्नामध्ये आपण 11 आणि 12 सारखेच प्रश्न घेतलेले आहेत. तर 11वा प्रश्न मी ज्या पद्धतीने सोडेल त्याच पद्धतीने तुम्ही 12 नंबरचा प्रश्न सोडून पाहणे. दोन्हीमध्ये सारखाच आपल्याला जे काही करायचे आहे ते सारख्याच पद्धतीने सोडवायचे आहे. तर उत्तरामध्ये आपण अगोदर या 19वा पद आपल्याला काढायचे आहे. म्हणून इथे या श्रेणीमधून आपण काय करू की इथे a बरोबर आपल्याला 7 आहे आणि d काढण्यासाठी आपण T2 मधून T1 वजा करू, म्हणजेच 13 मधून 7 जर गेले तर आपल्याला d बरोबर उरेल 6 आणि मग T19 आपल्याला शोधायचा आहे. परत tn चा फॉर्म्युला a अधिक n वजा 1 d, म्हणजेच T19 बरोबर a आपल्याकडे 7 अधिक 19 वजा 1 गुणिले 6, म्हणजे 7 अधिक 18 गुणिले 6, 7 अधिक 18 6 108 आणि 7 आणि 8 15 म्हणजे 115. हे आपलं 19वे पद आपल्याला मिळालेले आहे. याच पद्धतीने आपल्याला हा 12 नंबरचा प्रश्न करायचा आहे. तोही खूप महत्वाचा आहे, असाच सोडून पाहणे. यानंतर 13 नंबरचा प्रश्न. यानंतर प्रश्न क्रमांक 13 द फर्स्ट टर्म ऑफ एन 86 अँड कॉमन डिफरन्स मध्ये इथे
ए बरोबर 6. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 13 घेतलेला आहे आपण की द फर्स्ट टर्म ऑफ एपी 6 अँड कॉमन डिफरन्स 3. तर आपल्याला S27 इथे शोधायचं आहे. मग हे करत असताना आपल्याला ए ची किंमत ऑलरेडी माहिती 6, त्यानंतर डी ची माहित आहे 3 आणि S27 काढायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला Sn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग Sn चा फॉर्म्युला Sn बरोबर n/2 2a प्लस कंसामध्ये n वजा 1 आणि d हे झाला आपला Sn चा फॉर्म्युला. मग इथे आपल्याला S27 म्हणजे n ची किंमत आपल्याला 27 ठेवायची आहे आणि 2 गुणिले a ची किंमत 6 अधिक 27 वजा 1 गुणिले डिस्टन्स आपला 3. हा भाग जात नाही म्हणून जशाच तसंच ठेवू आणि कंसामध्ये 6 दुने 12 अधिक इथून एक गेला 26 गुणिले 3 26 गुणिले 3 परत 27/2 कंसामध्ये 12 अधिक 78 26 त्रिक 78 आणि परत 27/2 गुणिले ही बेरीज येईल आपली 90. मग हा भागाकार करा. आता 45 म्हणजे 27 गुणिले 45 चा जो काही आपला गुणाकार असेल ते आपलं आलं उत्तर. तर आपल्याला 1215 हे उत्तर मिळालेलं आहे. 1215 म्हणजेच आपलं S27 किती आलेले 1215. आता आपला प्रश्न क्रमांक 14 नंबरचा आहे की द मार्केट प्राइस ऑफ अ शेअर इज ₹200. म्हणजे आपल्याला मार्केट प्राइस 200 दिलेली आहे आणि द रेट ऑफ ब्रोकरेज म्हणजे दलालीचा दर 0.3% आहे. तर आपल्याला इथे एका शेअर्सची किंमत काढायची आहे. मग इथे एक लक्षात ठेवायचे आपल्याला की शेअर्स मध्ये विक्री आणि खरेदी करत असताना ज्यावेळेस आपण शेअर्स खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करायचे असतात. मग आपल्याला याची मांडणी करत असताना असं घेऊ की 200 अधिक 200 वरील 0.3% काढायची आणि मग ते त्यामध्ये ऍड करायचे. म्हणजेच हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल करा. 3 2 6 म्हणजेच 200 अधिक 0.6 म्हणजेच 200.6 आपलं हे त्याची जी काही कॉस्ट प्राइस आहे ती आपल्याला मिळालेली आहे. एक अशा पद्धतीने ती सोडवायची. यानंतर पुढील प्रश्न पाहू. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 15 आपण घेतलेला आहे की असीम इन्व्हेस्टेड 13,750 आणि त्याने काही शेअर्स खरेदी केलेले त्यामध्ये फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत 100 आणि त्याच्या प्रीमियम आपल्याला 25 मिळालेले आहे. म्हणजे अधिमूल्यावर शेअर्स आहे. तर आपल्याला त्याची किती शेअर्स त्याने खरेदी केले असं विचारलेलं आहे. मग यासाठी आपल्याला अगोदर मार्केट व्हॅल्यू काढावं लागेल. मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम म्हणजे 100 अधिक 25 बरोबर 125. मग आता आपल्याकडे हाऊ मेनी शेअर्स मग आपला नंबर ऑफ शेअर्स बरोबर जे काही टोटल त्याची इन्व्हेस्टमेंट असेल टोटल इन्व्हेस्टमेंट छेदामध्ये मार्केट व्हॅल्यू मग 13,750 छेदामध्ये 125. आता हा भागाकार केल्याच्या नंतर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. भागाकार आपापल्या पद्धतीने कसाही करा. आपण सुरुवातीला 5 ने भाग देऊ म्हणजेच 5 दुने 10 5 5 25 5 दुने 10 उरले 3 37 5 7 35 2 उरले 5 5 25 शून्याला 0. आता 25 नेच देऊ. 25 1 25 25 1 25 इथे 2 उरलेत म्हणजे परत 25 झाले. 25 1 25 आणि 0 ला 0 म्हणजेच आपलं 110 शेअर्स त्यानं खरेदी केलेले आहेत. ते आपलं उत्तर येतं. यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की अ डाय इज रोल्ड म्हणजे एक फासा टाकला असता आपल्याला काय करायचे की त्यामध्ये प्राईम नंबर्स मिळण्याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. मग इथे आपल्याकडे S बरोबर एक फासा टाकल्याच्या नंतर आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच NS बरोबर 6 एवढे संख्या मिळतात. मग त्यानंतर आपल्याकडे प्राईम नंबर्स विचारलेले आहेत. प्राईम नंबर म्हणजेच A बरोबर 2 3 आणि 5 या 3 संख्या मिळतात. म्हणजेच NA बरोबर आपल्याला 3 मिळाले. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे PA बरोबर NA छेदामध्ये NS
म्हणजेच 3/6 म्हणजेच 1/2 प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे. यानंतर आपला आता पुढील प्रश्न. यानंतर प्रश्न क्रमांक 17. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग 2, 3, 5 यापासून विदाउट रिपीटिंग परत अंकाची अदला बदल न करता आपल्याला 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि त्याचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ जे काही संख्या असतील त्या घ्यायच्या आहेत. मग इथे आपण सॅम्पल स्पेस तयार करू. तर यामध्ये आपल्याला 2, 3, 5 पासून तयार करायचं आहे. मग उत्तरामध्ये 2, 3 आणि 5 पासून यस बरोबर. तर 2 पासून होईल 23 आणि 25. त्यानंतर 3 पासून होईल 32 आणि 35 आणि 5 पासून होईल 52 आणि 53. 6 झाल्या म्हणजेच NS बरोबर 6. एवढंच उत्तर संपलं. आता यानंतर आपल्याला प्रश्न 18 दिलेला आहे की जर L बरोबर 10 हे 70 58 42 H2 द फाइंड द मोड युजिंग फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करून काय करायचंय, मोड म्हणजेच बहुलक काढायचं आहे. यासाठी हा फॉर्म्युला इथे आपण दिलेला आहे. तर 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे काढून पाहिजे आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण 1 आणि 2 मार्काचे जवळपास या भाग 1 मधील सर्व महत्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित पाहिला, हाताळला तर तुम्हाला याच प्रश्नापैकी प्रश्न आलेले दिसतील. म्हणून हा व्हिडिओ परत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता दुसरा व्हिडिओ, पुढील व्हिडिओ आपला याच पार्ट 1 वरच 3 आणि 4 गुणासाठी असणार आहे. तोही पाहण्याचा प्रयत्न करा. टार्गेट आपलं 40 पैकी 40 असणार आहे. म्हणून निश्चित पुढील व्हिडिओ पहा. तोपर्यंत धन्यवाद.